श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कावळ्यासाठी घरापुढे खायला ठेवा ही एक वस्तू। ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष कायमचा नष्ट होणार आहे। आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील। तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात। याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याची केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात। त्याचबरोबर ह्या दोषामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वारंवार आजारपण, चिडचिडपणा, हट्टीपणा येतो। त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नाही। मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात। आणि जेव्हा आपण अमावास्या तिथीला काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता ही मिळत असते। असं म्हटलं जातं की अमावास्याच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत। आणि म्हणूनच आपल्याला ही कावळ्याची सेवा जी आहे ती करायची आहे। कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे। असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली। हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला। यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली। यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल। तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले।
आणि अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवाही करायची आणि म्हणूनच आपल्याला कावळ्या करता आपल्या घरापुढे ही वस्तू जी आहे ती खायला ठेवायची। तर जी वस्तू ठेवायची ती म्हणजे खीर। आपल्याला तांदूळ, साखर आणि दूध घालून खीर ही तयार करायची आणि ही खीर जी आहे ती आपल्याला आपल्या घरापुढे कावळ्या करता ठेवायची। आता तुम्ही तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकता, टेरेसवर ठेवू शकतात किंवा अगदी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवली तरीही चालणार आहे। त्यासोबत आपल्याला एक वाटीभर पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि असं हे गोड पाणीसुद्धा आपल्याला आवर्जून कावळ्यासमोर ठेवायचं। असं हे गोड पाणी कावळ्याने प्यायल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्यावर आपले पितरांची भरभरून कृपाही होत असते। आता हा घास जो आहे तो आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी 11 ते 12 दुपारच्या आसपास जे आपल्याला हा घास कावळ्या करता ठेवायचा आहे। घास ठेवल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं। जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून बोलायचं आहे, दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा स्वीकार करा, मी ठेवलेला घास हा ग्रहण करा, असं आपल्याला बोलायचं आहे आणि त्यांना घास खाण्याकरता आग्रह हा करायचा आहे। अशा रीतीने आपल्याला ही कावळ्याची सेवा जी आहे ती ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी करायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।